2018 मध्ये आपण एक महाराष्ट्र सरकारने कायदा बनवला होता. तो हायकोर्टात टिकला, पण सुप्रीम कोर्टात तो टिकू शकला नाही. तर त्याच्यावर आपण पुनर्विचार याचिका केली, ती पण डिसमिस झाली. नंतर आपण क्युरेटिव्ह पिटिशन केली आहे, ती पेंडिंग आहे. ती आता क्युरेटिव्ह पिटिशन आपल्याला विथड्रॉ करावी लागेल. हा नवीन कायदा जसा राज्यपाल त्याच्यावर सही करतील, ती क्युरेटिव्ह पिटिशन आधीच्या ह्याच्यातली आपल्याला विथड्रॉ करावी लागेल. आता हा कायदा टिकेल का? आता बघा, कोर्टात जायची मुभा ही सगळ्यांना आहेच, आणि काही लोक तर आत्ताच म्हणतायत की आम्ही कोर्टात ह्याच्या विरुद्ध जाऊ. इंदिरा साहनी जजमेंट काय म्हणतं की 1992चं जजमेंट आहे, ते म्हणतं की तुम्ही एक मर्यादा जी आहे 50%ची ती ओलांडायला नाही पाहिजे रिझर्वेशन संबंधी. कारण राज्यघटनेने आपल्याला 22.5% दिलं, मंडल आयोगाने 27% दिलं, लगभग 50% हे होतं. ती मर्यादा आपल्याला ओलांडता येत नाही, आणि जर ओलांडायची असली तर अपवादात्मक परिस्थिती आणि तुमच्या अहवालामार्फत ते तुम्हाला दाखवावं लागेल की हा समाज कसा मागासलेला आहे. ते मागच्या वेळेस काही कारणास्तव आपण करू नाही शकलो. गायकवाड कमिशनचा रिपोर्ट होता. यावेळेस फरक काय? कायदा जरी लोकांना वाटला सारखाच असला तरी ह्याच्यात आता राज्य मागासवर्गीय आयोग जी स्टॅट्युटरी बॉडी आहे त्याचा हा रिपोर्ट आहे. त्या रिपोर्टमध्ये त्यांनी 1.5 ते 2 कोटी लोकांचं सर्वेक्षण वगैरे केलं आहे, बरेच प्रश्न विचारलेले आहेत, आणि त्यांनी असं सांगितलं आहे की 28% हा मराठा समाज महाराष्ट्रात आहे, आणि त्यात 84% हे सोशली आणि एज्युकेशनली बॅकवर्ड आहेत, शैक्षणिकदृष्ट्या आणि सामाजिकदृष्ट्या हे बॅकवर्ड आहे. तर त्याच्यामुळे त्यांनी रेकमेंड केलंय की 10% आरक्षण हे देण्यात यावं. आता कायदा टिकेल का नाही ह्याच्यावर स्थगिती मिळणं खूप अवघड आहे. लगेच स्थगिती मिळणार नाही. आता सुरुवातीला कोणाला तरी हायकोर्टात कोणतरी ह्याच्या विरुद्ध जाईलच, त्याच्यात स्थगिती मिळणं एवढं सोपं नाही, त्याच्यात काही वर्ष जातील. मग सुप्रीम कोर्टात मॅटर जाईलच कुठल्याही बाजूने. म्हणजे जर कोण हायकोर्टात गेलं याच्या विरुद्ध तर मग परत सुप्रीम कोर्टात पण जर त्यांच्या बाजूने निकाल नाही लागला तर ती सुप्रीम कोर्टात जाऊ शकतो, आणि वायसा वर्सा. पण ह्यावेळेस कसं आहे, एम्पेरिकल डेटा जो आहे आणि राज्य मागासवर्गीय आयोगाचा हा रिपोर्ट आहे, त्यामुळे त्याला एक वैधानिकता पण प्राप्त झालेली आहे, आणि हा रिपोर्ट डिटेलमध्ये गेलेला आहे. एकदा आपण मात खाल्लेली आहे, त्यामुळे आता त्या त्रुटी दुरुस्त करायचा प्रयत्न ह्यावेळेस आयोगाने केलेलाच असेल. आणि सरकारने पण जर हे विधेयक पारित केलेलं आहे तर कधी ना कधी हे चॅलेंज होणार. पण ह्यावेळेस असं असू शकतं की हे टिकेलच. आता टिकेल का नाही ते एकदमच आपल्याला सांगता येणार नाही, कारण कोर्ट त्याच्यावर काय व्ह्यू घेतं ते कोर्टच सांगू शकेल. पण आत्ता तरी सरकारची मंशा असंच असेल की इलेक्शन पुरतंच नाही, हे टिकायलाच पाहिजे. कारण कोणतंही सरकार असलं तर त्याला परत निवडून यायचं असतं, आणि निवडून आल्यावर आणि जर तो नाही टिकला तर लोक तुम्हाला परत जाब विचारतील. त्यामुळे आपल्याला आत्ता तरी म्हणावं लागेल हा टिकेलच. आता पुढे कोर्टात कोण गेलं आणि त्याच्यावर काय झालं तर मग ती पुढची गोष्ट आहे.